विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी गट अ याकरिता जो सामान्य टॉपिक विचारला जाणार आहे 40 मार्कांना, त्यावर आधारित आपण आज अर्थव्यवस्था हा टॉपिक बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा. ह्या सिरीजमधील हा 10 क्रमांकाचा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला वैद्यकीय अधिकारी स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला आहे. म्हणजे एकूण 200 मार्कांची तयारी आपण यातून करतोय. आयुर्वेद अभ्यासक्रम आहे, 3000 प्रश्न आहेत, प्राइस आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे 499ला, यामध्ये नोट्स प्लस MCQ भेटतील. सामान्य ज्ञानचे 4500 प्रश्न आहेत, प्राइस आहे फक्त 299. चालू घडामोडी आहे जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2024, याची प्राइस आहे 158. टोटल जर प्राइस बघितली तर ती होते 1955, परंतु तुम्हाला या ठिकाणी 155 रुपये डिस्काउंट दिला आहे. तुम्ही फक्त 1800 रुपयामध्ये हे मटेरियल परचेस करू शकता. याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करा, मटेरियल खरेदी करा आणि तयारीला सुरुवात करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही, याचे कारण म्हणजे? ऑप्शन आहेत अन्नधान्याची तीव्र टंचाई, परकीय चलनाची तीव्र टंचाई, युद्धावर झालेला प्रचंड खर्च की राजकीय संघर्ष. हे जे सर्व प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी नवीन असणार आहे. त्याकरता आपण काय करायचं आहे, जीकेचं मटेरियल घ्यायचं, 2-3 वेळेस हाताखालून घालायचा. हा प्रश्न जर परीक्षेत आला तर तो आपल्याला जमला पाहिजे. यामध्ये आपल्याला रिसर्च करायचं नाही, खूप जास्त समजून घ्यायचं नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे त्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील, बाकी ठिकाणी आपल्याला फक्त प्रश्न आणि उत्तर बघायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही. याचं कारण काय येतं? परकीय चलनाची तीव्र टंचाई. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, दामोदर खोरे योजना ही डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की पाचव्या? आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण देखील अटेम्प्ट करा प्रश्न, खाली कमेंट करू शकता. तर दामोदर खोरे योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? जर आर्थिक नियोजन करायचं असेल तर कोणतं उद्दिष्ट नाही आहे? लोकसंख्या वाढ, औद्योगिक वाढ, स्वावलंबन, रोजगार निर्मिती. तर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला लगेचच कळेल, लोकसंख्या वाढ हा विद्यार्थी मित्रांनो आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट नाही भारताचं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ऑप्शन आहेत धरण बांधणे, निर्यातीत वाढ करणे, शेतीचा विकास करणे की औद्योगिकरण. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे शेतीचा विकास करणे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार म्हणजेच काय, 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007 शेती क्षेत्रामधून अजूनही डॅश% रोजगार निर्मिती होते? 50.3, 40.4, 45% की 58.4? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 58.4%. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? 10वा आपण बघितला 2002 ते 2007, तर 11वी पंचवार्षिक योजना कधी असेल? 2007 ते 2012. त्यानंतर पुढील क्वेश्चन, सेज चे विस्तारित रूप काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्पेशल इकॉनॉमिक झोन. त्यानंतर पुढील क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी डॅश या काळात करण्यात आली. तर हे जे पंचवार्षिक योजनेचे जे काळ आहे ना ते महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1956 ते 1961 दरम्यान विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी झाली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? 1974, 1966, 1969 की 1970? तर चौथी पंचवार्षिक योजना ही ऑप्शन क्रमांक 3, 1969 साली सुरू झाली. त्यानंतर नेक्स्ट, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री की योजनामंत्री? तर राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. पुढील क्वेश्चन, डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते? ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सी डी देशमुख की के सी पंत?
तर पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू होते. ते भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जो जन्मदिवस आहे 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्यानंतर पुढील क्वेश्चन, हिराकूड योजना निर्मिती ही डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर राईट आन्सर आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेची. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॅश येथे सुरू झाला. भटिंडा, सिंद्री, कोची की हजिरा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिंद्री. आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तसेच आपण जर अजून क्वेश्चन बँक घेतली नसेल तर परचेस करा. कमी वेळात तुम्ही 2 ते 3 वेळेस जर रिवाईज केलं तर परीक्षेला नक्की तुम्हाला फायदा होईल. पुढील क्वेश्चन आहे, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती डॅश या पंचवार्षिक योजनेत झाली. राईट आन्सर आहे 9व्या पंचवार्षिक योजनेत झाली. त्यानंतर पुढील क्वेश्चन, डॅश रोजी राष्ट्रीय विकास समिती NCD कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली. ऑप्शन काळजीपूर्वक बघा. राईट आन्सर आहे 21 डिसेंबर 2002 रोजी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली. तर हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे. आपण रिसर्च करायचे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली. राईट आन्सर आहे 1902-1950 मध्ये करण्यात आली. त्यानंतर पुढील क्वेश्चन, दामोदर खोरे योजना डॅश पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. राईट आन्सर आहे पहिल्या. नेक्स्ट, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही डॅश पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 5व्या. त्यानंतर पुढील क्वेश्चन, औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही. तर राईट आन्सर आहे वरीलपैकी कोणतीही नाही, म्हणजे सिकॉम आणि महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ हे औद्योगिक विकासाशी संबंधित संस्था नाही आहे. तसेच लक्षात घ्या, आपल्याला आयुर्वेद सिलेबस जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर लक्षात घ्या, हे टॉपिक वाईज 4 टॉपिक आपण कव्हर केले आहेत 1350 आणि बाकीचे जे टॉपिक आहेत त्याकरता आपल्याकडे 1650 क्वेश्चन आहेत. असे एकूण 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 999. तुम्ही डेमोसुद्धा बघू शकतात. डेमो बघा आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. तसेच लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी नॅशनल हेल्थ प्रोग्राम यावर आधारित आपल्याकडे नोट्स प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. प्राईज आहे फक्त 499 आणि याची जी प्राईज आहे ती आहे इंग्लिश. त्यानंतर सामान्य ज्ञान स्पेशल यामध्ये 4500 प्रश्न आहेत. प्राईज आहे 299. जो सिलेबस दिला आहे ते सर्व आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कव्हर केलेत. लक्षात घ्या, परीक्षेत वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेत. एवढे जरी प्रश्न तुम्ही 2-3 वेळेस रिवाईज केले तरी नक्की तुम्हाला फायदा होईल. चालू घडामोडी देखील बघू शकता. जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी आपल्याकडे आहेत. जवळपास 5335 प्रश्न आहेत. प्राईज किती? फक्त 158 रुपये. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकता. तसेच आपल्याला जर टोटल मटेरियल पाहिजे असेल ते देखील आपण ऑफरमध्ये घेऊ शकता. याकरिता 9356556034 यावर तुम्ही काय करायचं आहे, व्हॉट्सअप करा, डेमो बघा, त्यानंतर डिसाईड करा. आणि अजून एक विनंती, जर आपले कोणी फ्रेंड्स तयारी करत असेल तर त्यांपर्यंत ही टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो पोहोचवा. कमी किमतीमध्ये कुठेही तुम्हाला अशी क्वेश्चन बँक भेटणार नाही. तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तुम्ही शेअर करा. आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आधीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यातून आपण व्हिडिओ बघू शकता. थँक्यू.